त्यानंतर तुरीची डाळ गिरणीमधून दळून आणलंय, तुम्हाला दाखवते आता मी ते कसं झालंय। या टाईप तुम्ही काचीच्या बरणीमध्ये किंवा मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला होममेड सेरेलॅकची रेसिपी देणार आहे, त्यासाठी काय काय पाहिजे ते सगळं त्यामध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या प्रमाणामध्ये मी सगळं काढून घेतलेलं आहे। यामध्ये आता काय काय घेतलंय मी सगळं तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा तर हा कोलम तांदूळ आहे, हा सगळ्या डाळींपेक्षा जास्त घ्यायचा। तर हा कोलम तांदूळ, त्याच्यानंतर मुगाची डाळ घेतली, थोडे शेंगदाणे घेतले, तुरीची डाळ घेतली, इकडं बदाम घेतलेत, इकडं आपली मसूर डाळ घेतलेली आहे, थोडेसे मठ घेतलेत आणि उडदाची डाळ घेतली, हरभरा डाळ घेतली। हरभरा डाळ थोडीशीच घ्यायची कारण की ती शिजायला खूप जास्त वेळ लागतो आणि पचायला पण थोडी जड असते, म्हणून एकदम थोडीशी घेतलेली। आता फक्त प्रमाण लक्षात ठेवा, जेवढ्या सगळ्या डाळी बदाम वगैरे आहे ना आपलं, त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये आपले तांदूळ झाले पाहिजे। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ आपण एकत्र करून। बदाम नंतर धुवू, आधी हे सगळं छान धुवून घेऊ आणि छान एकदम चोळून धुवायचं। जवळजवळ 2 ते 3 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यावरचे जे धूळ वगैरे असते ती सगळी निघून गेली पाहिजे। आपण लहान बाळांसाठी बनवतोय म्हणून हायजीन मेंटेन झाली पाहिजे। एकदम छान धुवून घ्यायचं आणि थोड्या वेळ पाणी नितळून द्यायचं। पाणी वगैरे नितळून दिलं की मग तुम्हाला दाखवते ते कसं झालंय। आता सगळ्या डाळी तांदूळ आणि त्यानंतर बदाम आपले सगळं चांगलं धुवून घेतलं एकदम चोळून, आणि ते मी चाळणीमध्ये सुकायला ठेवून दिले। माझ्याकडे मोठी चाळण नव्हती म्हणून एक पुरणाची चाळण आणि आपली एक पिठाची चाळण आहे, त्यामध्ये सुकायला ठेवून दिले। म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी ते सगळं नितळून गेलं की 10-15 मिनिटांनी एकदम असं ड्राय होऊन जाईल। हे ड्राय होऊन गेलं का त्याला आपण मस्त सुती कापडावरती आता अंथरून घेऊ आणि मग 3 ते 4 दिवस आपल्याला सावलीत सुकायला घालायचं आहे। त्याला सावलीत सुकवायचं, उन्हामध्ये नाही सुकायचं। 4 दिवसामध्ये ते एकदम छान होतं। आणि जर तुमच्याकडे 4 दिवसामध्ये जर चांगली सुकली नाही तर तुम्ही मग त्याला जास्त दिवस पण सुकवू शकता। ह्या टाईपमध्ये जर तुम्ही सेरेलॅक बनवलं तर हायजीन पण राहते आणि मेन म्हणजे की त्याच्यावरती प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड केलेले नसतात आपण काही, आणि आपण आपल्या हाताने बनवलेलं असतं, त्यामुळे आपल्याला समजून जातं की हे आपल्या बाळाला आपण देऊ शकतो का नाही। मी तर कमीत कमी जवळजवळ 1 वर्ष झाले तेव्हापासून हीच रेसिपी वापरते आणि ह्या पद्धतीने बनवते। खूप छान होतं आणि गूळ टाकून गोड पण बनवते तिच्यासाठी कधी कधी, आणि कधी कधी मस्त जिरे मोहरीची फोडणी देऊन तिखट पण बनवू शकतो, वरणा टाईप लागतं, टेस्ट पण खूप छान लागते। बनवून पण दाखवून मी तुम्हाला। तर आता याला थोड्या वेळाने आपण सुकायला घालू। हे बघा, या प्रकारे सुती कापडावरती फॅन खाली सुकवून घ्यायचं चांगलं, एकदम पातळ लेअरमध्ये सुकायला घालायचं, जेणेकरून ते पटकन सुकतं। यामध्ये तुम्ही काजू पण ॲड करू शकता, पण मी जी मखाण्याची पावडर बनवते त्यामध्ये काजू ॲड केलेली आहे म्हणून यामध्ये ॲड करत नाही। आपल्या डाळी एकदम छान सुकल्या, एकदम कडक झाल्या। आता त्याला मस्त गिरणीवरून दळून आणते आणि मग तुम्हाला दाखवते कशा होतात त्या। 4 दिवस त्याला आपण सावलीमध्ये वाळून दिलंय आणि आता मी ते गिरणीमधून दळून आणलंय, तुम्हाला दाखवते आता मी ते कसं झालंय। हे बघा, ह्या पद्धतीमध्ये त्याला मिक्सरवरती पण दळू शकता किंवा मग गिरणीमधून पण आणू शकता। माझं ह्या वेळेस जास्त होतं म्हणून मी गिरणीमधून आणलंय, नाहीतर मग मी याला मिक्सरमध्ये बारीक करून आपल्या पीठ चाळायच्या चाळणीने गाळून घेत असते। या टाईप तुम्ही काचीच्या बरणीमध्ये किंवा मग प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता। जवळजवळ महिना 1.5 महिना हे पीठ खराब होत नाही। याला तुम्ही मिक्सरमध्ये पण दळू शकता किंवा मग गिरणीवरून पण दळून आणू शकता, आणि गोड आणि तिखट दोन्ही पण रेसिपी बनवू शकता। दोन्ही रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेल्या आहे, ज्यांना पाहिजे असेल त्यांनी नक्की जाऊन आपले शॉर्ट व्हिडिओ चेकआउट करा। चलो बाय, भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये।